नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. इयत्ता 5वीचा जेव्हा मी भागाकाराचा व्हिडिओ बनवला होता तेव्हाच मी म्हटलं होतं की विभाज्यतेच्या कसोट्यांचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर कोणत्या अंकाला, कोणत्या संख्येला कोणत्या अंकाने भाग जाईल की जाणार नाही यासाठी या कसोट्या फार महत्त्वाच्या असतात आणि या अगदी सोप्या असतात. तुम्ही मधून अधून जरी 1-2 वेळा ह्या वाचल्या तरीही तुमच्या सहज लक्षात राहतील आणि मग कोणत्या संख्येला भाग जातोय की जात नाही हे तुमच्या लक्षात येऊन कोणतंही उदाहरण तुम्ही अगदी पटकन सोडवू शकाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू. आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे एखाद्या दिलेल्या अंकाने त्या संख्येस भाग जातो किंवा नाही हे कसं ओळखायचं आपण. तर पहा, पहिली आहे 2ची कसोटी. तर 2ची कसोटी काय सांगते की एकक स्थानचा अंक सम असल्यास, म्हणजे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर समसंख्या असेल, समसंख्या असेल, सम अंक असेल तर त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. आता पाहूनच कळते, पहा एकक स्थानी किती आहे, 3 आहे, म्हणजे याला 2ने भाग जाणार नाही. इथे पहा एकक स्थानी 2 आहे, म्हणजे याला 2ने निःशेष भाग जाईल. इथे 5 आहे, म्हणजे या संख्येला 2ने भाग जाणार नाही. तर असं फक्त पाहून सुद्धा आपण हे ओळखू शकतो आणि मग आपलं उत्तर आपल्याला पटकन मिळू शकतं. त्यासाठी फक्त या कसोट्या तुम्हाला माहीत असणं अगदी महत्त्वाचं आहे. यानंतर पुढे पहा, आता 3ची कसोटी. 3ची कसोटी काय सांगते की आपल्याला जर संख्या दिलेली असेल, संख्येतील अंकांच्या बेरजेस 3ने पूर्ण भाग गेल्यास, म्हणजे समजा ही संख्या आहे तर हिच्यातले जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची आणि ते जर 3च्या पटीत असतील, 3ने जर त्या बेरजेला भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. कसं पहा, आता 7 कसं ते पहा, 7 आणि 3 10 आणि 8 18 19 20 21 22. आता 22ला 3ने भाग जाऊ शकतो का? नाही जात, म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार नाही. आता याची बेरीज करूया. 7 आणि 3 10, 10 आणि 4 14 आणि 15 16 17. इथे आली बेरीज 17. 17ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. आता याची बेरीज करू. 6 आणि 4 10, 10 आणि 6 16, 16 आणि 3 19 20 21. 21ला 3ने भाग जातो. 7 त्रिक 21, 3 7 21, म्हणजे या संख्येला 3ने निःशेष भाग जाईल. तर अगदी पटकन काही सेकंदामध्ये सुद्धा आपल्याला भाग जातोय की जात नाही हे समजतं. फक्त त्यासाठी या कसोट्या तुम्हाला माहीत असायला हव्या, त्या तुमच्या तोंडपाठ असायला हव्या. यानंतर 4ची कसोटी पहा. 4ची कसोटी अगदी सोपी आहे की शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निःशेष भाग गेल्यास, निःशेष म्हणजे बाकी शून्य उरायला हवी, बाकी काहीही उरता कामा नये, त्याला म्हणतात निःशेष भाग. तर शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग गेला, पूर्ण भाग गेला, किंवा मग शेवटी जर 2 शून्य असतील तर त्या संख्येला 4ने भाग जातो. आता उदाहरणार्थ पहा, इथे 2 शून्य तर आपल्याला कुठे दिसत नाहीये. आता या 62ला 4ने भाग जातो का आपण पाहूया. आता 4 जर घेतला आपण, 4 एक्के 4, 5 6 उरले 2, 22 उरतात, म्हणजे याला भाग जात नाही. मग 68 घ्या, 4 एक्के 4 उरले 2, 4 7 28, म्हणजे या संख्येला या संख्येतील शेवटचे हे जे 2 अंक आहेत 6 वर 8 68, तर याने तयार, म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी जी संख्या तयार होते त्याला 4ने पूर्ण भाग जायला हवा. तर इथे 4ने पूर्ण भाग जातोय. 4 एक्के 4, 6तून 4 गेले उरले 2, 2वर 8 28 झाले, 4 7 28, म्हणजे उत्तर किती येते? 17. म्हणजे या शेवटच्या 2 अंकांना 4ने पूर्ण भाग जातोय, म्हणून या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इथं जाईल का पहा. 5ची कसोटी सगळ्यात सोपी कसोटी. 5ची कसोटी, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 इथे दिसतंय का? नाही दिसत, याला भाग जाणार नाही 5ने. इथे दिसतोय का 0 किंवा 5? नाही दिसत, म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही. इथे दिसतोय का? दिसतोय, याला भाग जाईल 5ने. इथे 0 दिसतोय, म्हणजे याला सुद्धा 5ने भाग जाईल. 5ची कसोटी एकदम सोपी आहे. संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर त्या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. पुढे पाहूया 6ची कसोटी.
ज्या संख्येला 2 व 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो तिला 6ने भाग जातो. म्हणजे पहा, आपण 2ची कसोटी काय पाहिली होती की एकक स्थानी समसंख्या किंवा सम अंक असायला हवा, आणि 3ची काय पाहिली होती की पूर्ण अंकांची बेरीज 3च्या पटीमध्ये असायला हवी, म्हणजे अंकांच्या बेरजेला 3ने भाग जायला हवा. तर दोन्ही संख्यांनी जेव्हा एखाद्या संख्येला भाग जात असेल तर तिला 6ने भाग जातो. आता हे चेक कसं करायचं पाहूया. आता पहिल्यांदा सगळीकडेच एकक स्थानी 2 2 आहे, म्हणजे 2ने भाग जाणार आहे. आता 3ने सुद्धा भाग जातो का, कसं पाहायचं. 7 आणि 3 10 आणि 4 14 15 16 16 येते, 3ने भाग जाणार नाही, म्हणजे हिला 6ने भाग जाणार नाही. यानंतर 6 आणि 4 10 आणि 5 15 16 17 18 3 सक 18, 3ने भाग जातोय आणि 2ने पण जातोय, म्हणजे हिला 6ने भाग जाईल. यानंतर पुढे पहा, 7 आणि 7 14 15 16 17 18 19 20 21 22 22 होतंय, म्हणजे याला 3ने भाग जात नाही, म्हणजे या संख्येला 6ने भाग जाणार नाही. शेवटचं पण चेक करूया. 6 आणि 4 10 आणि 5 15 16 17 17ला 3ने भाग जात नाही, म्हणून याला 6ने भाग जाणार नाही. तर 6ने भाग जाणारी संख्या कोणती आहे ही आपण कसं ओळखलं. 2ने भाग जातोय का हे पाहिलं, सगळीकडेच एकक स्थानी समसंख्या आहे. मग 3ने भाग जातोय का हे पाहण्यासाठी आपण अंकांची बेरीज केली. अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे इथे 2ने सुद्धा भाग जातोय आणि 3ने सुद्धा भाग जातोय, म्हणून या संख्येला 6ने पूर्ण भाग जाईल. यानंतर पुढची पहा, 8ची कसोटी. 8ची कसोटी सुद्धा 4च्या कसोटी इतकी सोपी आहे. 4ची कसोटी आपण काय पाहिली होती की शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 2 शून्य पाहिजेत. तर 8ची कसोटी काय आहे की शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी कमीत कमी 3 शून्य असल्यास. आता 4ची आणि 8ची लक्षात ठेवायला अशी तुलनात्मक कसोट्या लक्षात ठेवल्या तर तुमच्या त्या सहज लक्षात राहील. 4ची कसोटी काय, शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे आणि शेवटी 2 शून्य पाहिजे. 8ची कसोटी काय, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी कमीत कमी 3 शून्य तरी असायला हवेत. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. आता इथे पहा, शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जातो का. आता 8 एक्के 8, मग 2 घेता येणार नाही म्हणून एक शून्य घेतला. यानंतर 8च्या पाड्यामध्ये 26 आहेत का, नाही, म्हणजे 8ने याला भाग जात नाही. इथले पहा शेवटचे अंक 8 एक्के 8, त्यानंतर 2 आहे म्हणून एक शून्य घेतला. पुढचं घ्यायचं 8 त्रिक 24, म्हणजे याला पूर्ण भाग जातोय, म्हणजे या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल, कारण शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जातोय. यानंतर इथे शेवटी 3 शून्य आहेत, म्हणजे याला सुद्धा 8ने निशेष भाग जाईल. यानंतर पुढे पाहूया 9ची कसोटी. 3ची आणि 9ची कसोटी तुलनेने लक्षात ठेवायला सोपी आहे. 3च्या कसोटीमध्ये आपण काय पाहिलं होतं की संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. मग 9ची कसोटी पण काय आहे की संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. पहा आता 9ने भाग जातोय का. 6 आणि 4 10, 3 13 14 15 16 16ला 9ने भाग जातो का, नाही, म्हणजे या संख्येला 9ने भाग जाणार नाही. आता इथे पाहूया, 5 आणि 5 10 आणि 8 18 19 20 21 21ला 9ने भाग जातो का, नाही जात, म्हणजे या संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार नाही. शेवटचं पाहूया, 6 आणि 6 12 आणि 3 15 आणि 5 20 आणि 7 27 27ला 9ने भाग जातो. 9च्या पट्टीतली संख्या आहे, म्हणून या संख्येला 9ने भाग जाईल. अगदी सोपं आहे 9ची कसोटी लक्षात ठेवायला की संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने भाग जातो. आणि तशीच आहे 3ची की संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर मग त्या संख्येला 3ने भाग जातो. आता सगळ्यात थोडीशी तुम्हाला किचकट वाटेल अशी 11ची कसोटी. तर 11ची कसोटी काय आहे की संख्येतील सम व विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असल्यास. म्हणजे काय, एखादी संख्या दिलेली असेल तर त्याच्यातले समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक यांची बेरीज, यांच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. बेरजेतील फरक म्हणजे वजाबाकी. आता कसं, समस्थानचा अंक पहा, आता हा एक विषम स्थान
1 नंतर हा विषम स्थानचे झाले आणि हे 2 झाले हा दुसरा आणि तिसरा चौथा. 2 आणि 4 हे झाले समस्थानचे. तर यांची बेरीज करायची आपल्याला आता. 7 आणि 4 11 आणि 8 आणि 2 10. आता यांच्यातील फरक येतो का 0 किंवा 11च्या पटीत? फरक 1चा येतो, म्हणजे याला 11ने भाग जाणार नाही. अगदी सोपं आहे हे, फक्त वाचताना आपल्याला वाटतं थोडंसं किचकट, परंतु समजून घेतलं तर सोपं आहे. आता समस्थानचे अंक पहिल्यांदा विषम स्थानचे काढूया. पहा 4 7 आणि 3 आणि समस्थानचे कोणते आहेत? 2 आणि 9. आता 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि समस्थानचे 9 10 11. आता याच्यातला फरक येतोय का 0 किंवा 11च्या पटीमध्ये? नाही येत, 3 येतोय, म्हणजे याला सुद्धा 11ने भाग जाणार नाही. पुढे पहा 5 3 2 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि समस्थानचे पहा 2 आणि 8 8 आणि 2 10. 10तून 10 गेले 0, म्हणजे फरक किती आला? 0. म्हणजे समस्थानचे अंक हे 2 समस्थानचे हे विषम स्थानचे. विषम म्हणजे 1 3 5 7 9 आणि सम म्हणजे 2 4 6 8 2च्या फरकाने. ते यांच्यातील फरक 0 आला पाहिजे किंवा मग 11च्या पटीत, म्हणजे 11 22 33 44 अशा फरक जर येत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. 11ची कसोटी सुद्धा अगदी सोपी आहे. पुढे पाहूया 12ची कसोटी. आता 3 चौक 12, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की ज्या संख्येला 3 व 4 या दोन्हीने बरं का 3 व 4ने निशेष भाग जातो तिला 12ने भाग जातोच. 3ने भाग कधी जातो? जेव्हा संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला 3ने भाग जातो. 4ची कसोटी काय आहे की शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग जात असल्यास किंवा शेवटी 2 शून्य असल्यास. तर आता हे दोन्हींनी भाग गेला पाहिजे तेव्हा त्या संख्येला 12ने भाग जातो. आता चेक करूया. सुरुवातीला आपण 4चं चेक करूया. पहा 52ला 4ने भाग जाईल का? 4 एके 4 उरला 1 4 त्रिक 12 जात आहे. यानंतर 36ला जातो का? 9 चौक 36 जातोय. आता 3नी पण भाग गेला पाहिजे दोन्हींना. तर पहा आता 6 आणि 3 9 10 11 12 12 आणि 4 16 16 आणि 5 21 21 3ने भाग जातोय. 3 7 21 म्हणजे हिला 12ने भाग जाईल. आता हिला जातो का पाहूया. 5 आणि 4 9 10 11 12 13 14 14 आणि 5 19 म्हणजे 19ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे या संख्येला 12ने भाग जाणार नाही. तर 12ने भाग कधी जातो? जेव्हा 3ने सुद्धा भाग जात असेल आणि 4ने सुद्धा भाग जात असेल तेव्हा. म्हणजे 3 चौक 12 वरून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे पहा 15ची कसोटी. 3 5 15 म्हणजे ज्या संख्येला 3ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. 3ने भाग कधी जातो? आत्ताच पाहिलं आपण, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. आणि 5ने भाग केव्हा जातो? एकक स्थानी 5 किंवा 0 असेल तेव्हा 5ने भाग जातो. तर आता पाहूनच कळतंय, पहा एकक स्थानी इथे 5 आहे, इथे 0 आहे, म्हणजे हे असणार नाही या दोन्हीपैकी एक. मग 3ने कशाला भाग जातोय? पहा 9 आणि 1 10 आणि 5 15 16 17 18 18 साहित्रिक 18 म्हणजे याला 3ने भाग जातोय. तर हिला 15ने सुद्धा भाग जाणार, कारण 3ने सुद्धा जातोय 5ने सुद्धा जातोय. इथे पहा 6 आणि 4 10 आणि 7 17 18 19 19ला 3ने भाग जातो का? नाही, म्हणजे हिला फक्त 5ने भाग जातोय, 3ने भाग जात नाही. म्हणून या संख्येला 15ने भाग जाणार नाही. कसं केलं आपण? या संख्येला 3ने सुद्धा भाग गेला पाहिजे, 5ने सुद्धा गेला पाहिजे. इथे एकक स्थानी 5 आहे 0 आहे म्हणजे या दोन्हींना 5ने भाग जातोय. इथे एकक स्थानी 0 किंवा 5 नाही म्हणजे याला 5ने भाग जात नाही. आता 3ने भाग गेला पाहिजे म्हणून आपण अंकांची बेरीज केली, इथे 18 आली, साहित्रिक 18 म्हणजे या संख्येला 3ने भाग जातोय, 5ने सुद्धा जातोय, म्हणून हिला 15ने भाग जाईल. आणि इथे एक बेरीज किती आलेली आहे? 19 आली, 3च्या पटीत नाहीये, म्हणजे या संख्येला 3ने भाग जात नाही, फक्त 5ने जातोय, म्हणजे फक्त या संख्येला 15ने पूर्ण भाग जाईल. यानंतर 36ची कसोटी. 36ची कसोटी काय आहे? 9 चौक 36 असं लक्षात ठेवलं तरी चालतं. पहा 3 5 15 4 त्रिक 12 12ची कसोटी ज्या संख्येला 3 व 4ने भाग जातो. 3 5 15 15ची कसोटी ज्या संख्येला 3 व 5ने भाग जातो. तसंच
36ची कसोटी 9 चौक 36. ज्या संख्येला 4ने व 9ने या दोन्ही संख्यांनी भाग जातो तिला 36ने भाग जातो. तर 4चं काय शिकलो आपण? शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 2 शून्य असले पाहिजे. आणि 9ने कधी भाग जातो? 9ची कसोटी काय पाहिली होती की अंकाच्या बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. तर 4ने व 9ने या दोन्ही अंकांनी ज्या संख्येला भाग जातो तिला 36ने सुद्धा भाग जातो. आता याचं उदाहरण पाहूयात. आता पहा, सुरुवातीला शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जातो का हे पाहूया. 28ला 4ने भाग जातो. 4 7 28. 24ला सुद्धा जातो. 4 6 24 म्हणजे इथे दोन्हींना जातोय. 82ला जातो का पहा, 4 आणि 4 2 8 उरतात 2 म्हणजे याला जात नाही. मग आता आपण काय पाहिलं, 9ने सुद्धा भाग गेला पाहिजे आणि 4ने सुद्धा गेला पाहिजे. 9 चौक 36 म्हणजे 36ने भाग जाईल. तर 9ने कधी भाग जातो? जेव्हा अंकांची बेरजेला 9ने भाग जातो. आता पहा, 7 आणि 3 10 आणि 8 18 19 20 आणि 8 28 म्हणजे 28ला 9ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे या संख्येला 36ने भाग जाणार नाही. इथे पाहूया, 7 आणि 3 10 आणि 4 14 15 16 17 18. 18ला 9ने भाग जातो म्हणजे या संख्येला 9ने सुद्धा भाग जातोय आणि 4ने सुद्धा भाग जातोय म्हणजे हिला 36ने भाग जाईल. तर या पद्धतीने जर विभाज्यतेच्या कसोट्या तुमच्या पाठ असतील, त्या तुम्हाला वापरता येत असतील, तर कोणतंही गणित तुम्ही अगदी पाहून सोडवू शकता की याला भाग जातोय किंवा नाही जात. आणि हे पटकन ओळखायची जेव्हा सवय लागते तेव्हा उदाहरणं फार पटापट सोडवून होतात. तर या कसोट्या लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही. तुम्ही फक्त मधून अधून या 1-2 वेळा जरी वाचल्या तरीही तुमच्या त्या सहज लक्षात राहणार आहेत आणि गणित सोडवताना तुम्हाला यांचा खूप उपयोग होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचं बटन आहे त्याला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.